तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या व शेतीमध्ये काही उद्योजक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशाच एका शेतकरी पुत्राच्या एक जे उद्योजक आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. विठ्ठल अमृतराव जाधव, राहणार दहागाव, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. तर मला सांगा, हा आपण जे म्हैस पालन, खरेदी विक्री आणि दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 2024 पासून. 2024 पासून. बरं. तर आता आपल्याकडं नेहमी म्हैस विक्री चालूच राहतात का? हा, चालू राहत. बरं. तर आता आपल्याकडे किती म्हैस आता म्हशी आपल्याकडं इथं बांधून 4 आता. बर. चरायला गेल्या 5. चरायला 5 गेल्या आहे. बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचं नियोजन आता वाढत आहे. यांनी बघू शकता आता हे शेड तर कमी खर्चाचं शेड आहे. इकडे पण बघू शकता, इकडे एक कुटार आहे. शेड मध्ये कुटार आहे का? कुटार भरून आहे. बरं. आणि इकडं एक शेडचं काम चालू आहे. आज त्यांच्या माग धावपळ चालू आहे. तर इकडं मोठं शेड वाढवायचं, त्यांचा इकडे वाढवायचं आहे इथून इथपर्यंत आता, असं म्हशीसाठी. बर. म्हशीसाठी तर किती म्हशीसाठी वाढवणार? म्हशी आपल्याला कमीत कमी 30 एक म्हशी करायच्या अजून. बरं. 30 म्हशी आहे ना. त्या दुग्ध व्यवसाय करायचा काय खरेदी विक्री बी, दुग्ध व्यवसाय दोन्ही बी चालू राहते. दोन्ही करायचं? दोन्ही बी. बर. तर हे आपलं शेड कधी बनवलं बरं हे कमी खर्चात? हिला 5 वर्ष झाली याला. 5 वर्ष. बर. पहिले छोटूशे घरचे ढोरं होती, ते वाढवत आता. बर. अशी गव्हाण बिवाण आहे की नाही? गव्हाण फिवाण. हे कुट्टी मशीन, शेडचं काम चालू असल्यामुळे जरा पसारा इकडे तिकडे आहे, त्याच्यामुळे जागा नव्हती आपल्याला. आणि कमी खर्चापासून सुरुवात करून वाढवायची. बर. तर आम्हाला हे म्हशी बद्दल थोडी माहिती सांगा. बर. तर ही म्हैस जी आहे ही गाभण आहे का दूध देते? आता गाभण आहे. बर. तर आता ही दूध वाढीसाठी का विक्रीसाठी ठेवायची? हे पहिल्यांदा एक वीज खाल्ला आपण. बरं. आता डबल विकायची. बर. जना झाली. जना का? आता गाभण आहे का? आता गाभण. किती महिन्याची? आता हिला 9वा महिना लागला. बरं. जवळ हिना यायच्या जवळ विकायची का? बरं. जनाला झाली की विकायची. तरी काय किंमत सांगली बरं आपण? ही म्हैस 1.25 लाखाला 1.5 लाखाला जाईल. बरं. आणि ही म्हैस सांगा बरं आम्हाला. ही आता गाभण आहे. बसू दे. गाभण आहे ना. आता किती महिन्याची गाभण? आता गाभण आहे, हिला 6वा महिना चालू. 6वा महिना. बरं. म्हणजे ज्या वेळेस आता यायच्या वेळेसच आपण विक्री करावं लागतं. यायच्या वेळेसच आता जनाला झाली किती कोण विकायची आपल्याला. मग तुम्ही घरी इथंच आपलं जनावता का काही महिने झाल्यावर विकत आणता आणि विकता? नाही. ही पहिले दूध खाल्लं आपण, भागडी आहे तेव्हापासून ते आपण जनाला झालं की विकतो डबल. आणि ही आपली जर्सी गाय? जर्सी गाय आपण पिल्लू घेतलं होतं. ते आपण पोसलं, लहानात मोठं केलं नाही. कारवड घेतलं होतं. आता किती दूध देते? आता तिला 5 दूध आहे. आता पार्टी झाली. बरं. मग दूध डेअरीला जाते का? डेअरीला जाते. बरं. काय फॅट लागते तिला? हिला आता लागते 45-50 रुपये. बरं. 6चा फॅट लागते. आता पार्टी झाली. हो ना. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं कमी खर्चामध्ये मस्त सुटसुटीत नियोजन केलं. आणि हे पूर्ण आपलं पॅक आहे का? कुटार? पूर्ण पॅक आहे. कुटार पॅक आहे की नाही? तर हे बघू शकता कसं नियोजन केलेलं आहे कमी खर्चात. हे म्हैस कशा गाभण आहेत का दूध देतात? दूध देतात ते. आता जनलेले आहेत दोन्ही का? हे किती आली गेले पिल्लू. हे हिचं पिल्लू आहे. तर आम्हाला सांगा, ती पलीकडली म्हैस कितीला आणली होती? ती आपण आणली होती 75,000ला. 75ला. बरं. मग आता येऊन किती महिने झाले तिला? येऊन आता तिला महिना झाला. का? 1 महिना झाला. ही अलीकली किती देते म्हणले दूध? 4 आहे. 4 का? बरं. मग आता दोन्हीचं डेअरीलाच जातात? डेअरीलाच जाते. आणि जे बाहेर आपल्या चरायला गेल्या 5, आपल्या चरायला गेलेल्या आता 5 म्हशी मोठ्या, त्याच्यातलं किती दूध येत? त्याच्यातल्या 4 दुधाच्या आता. असं का? बरं. आणि हे म्हणजे मग एकंदरीत डेअरीला हप्ता किती येतो तुमचा? डेअरीला हप्ता येते आपला 35,000 रुपये. बरं.
आणि 30-35 आहे की नाही. आणि हे आपला ढेप वगैरे ढेप जाते ना. ढेप किती 2 दिवसाला पोत लागतं. 2 दिवसाला ढेपीवर खर्च. ढेपीवर खर्च. बर. तर मग आता हे जनावर आपले हे दूध देणारे आता दूध देणारे किती देता ढेप अंदाज? ढेप 2-2 किलो. 2-2 किलो. जशी दुधाची कॅपॅसिटी असेल तशी दूध, जे म्हशीची जास्त कॅपॅसिटी असेल तिला तसं ढेप देतो. बर. आता ही म्हैस 16-17 लिटर दूध देते. ठीक आहे. बरं बरं. 16-17 जणल्यावर ते पहिले वगार आहे एक खाल्लं तिथं. हे का? ते वगार आहे तिथं. बर. आणि आपल्याला याला चारा क्षेत्र किती आहे एवढं? चारा क्षेत्र आपल्याला 4 एकर. 4 एकर जनावरांसाठी. कोणता चारा आपल्याला? आता नेपियर गजरा गवत आहे. बर. टाळके गवत आहे. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तिकडे टाळक्या दिसत असेल, गजरा गवत तसं तिकडे पट्टा शेतात आहे की नाही. बर. तर मग सकाळपासून नियोजन कसं करता एवढा जनावर? सकाळी 6 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून 7 वाजता दूध फिद डबल चारा फिरा टाकणी यायला. बर. 11-12 वाजता चारा झाले दिवसभर काहीच टाकायचं नाही. काहीच नाही दिवसभर काहीच नाही. बरं बरं. मग डायरेक्ट संध्याकाळच. बरं. मग आपल्याकडे ती कुट्टी मशीन पण आहे? कुट्टी मशीन आहे, ते या सामायनामुळे काढून ठेवली. तर शेतकरी मित्रांनो, तिकडे त्यांचं शेडचं काम पण चालू आहे. आता हे जे शेड आहे त्याला किती वर्ष झाली बरोबर अजून? आता 5 वर्ष झाली. 5 वर्ष. बर. किती खर्च? पहिले आपण गाया बैलासाठी बनवलं होतं. मग डबल आता आपल्याला शेतीमध्ये काय परवडणं झालं. हो ना. त्याच्यामुळे जोडधंदा काहीतरी करा म्हणून हे दूध व्यवसाय चालू केला. बरं बरं. तर याला किती खर्च आला असेल? याला आपल्याला 30 ते 35 हजार रुपये लागले. बरं. हे बोरच्या बल्ल्याचे पाईप टाकले हा आणि हे टाटवे टाकून दिले. बर. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता दोन्हीकून गव्हाण काढलेली आहे. यातीने बांबू रवले आणि साईडनं पण अशा प्रकारे बांबू रवून हे असं नियोजन केलं. तर या गोठ्यामध्ये किती म्हशी बसतील? इथं 5 म्हशी बसतील या लाईनला. एका लाईनला 5? एका लाईनला 5, दुसऱ्या लाईनला 5. 10 म्हशी. पलीकडून बेड मारले की 5 म्हशी बसतील. 10 म्हशी आरामशीर बसतील. आरामशीर आहे की नाही. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे. तर आम्हाला सांगा, दुग्ध व्यवसाय परवडतो का? परवडतो. तरुणांनी करायला पाहिजे, सर्वांनी करायला पाहिजे. बर. स्वतः माणसं घरचे असले तर काहीच दूध व्यवसायाला काहीच नाही. नक्कीच परवडेल. बर. आणि बघू शकता अशा प्रकारे पोबाळ वगैरे केल्यामुळं सगळं मलमूत्र खाली जाते की नाही. बर. तर इकडे या, आपलं तुमचं या शेडचं पण काम दाखवू आपण, आहे की नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे यांचं काम चालू आहे आणि काम आणि मेहनत दाखवणं ही आपली गरज आहे. हे चुरी आणली का? चुरी आणली, बेड टाकायची याचं आणि याचं हे बनवून घ्यायचं बेड मधात कुटारासाठी. हे आपलं एक दुसरं शेडचं काम चालू आहे की नाही. हे किती बाय किती आहे? हे 11 बाय 20 आहे. 18 बाय 20. 11 बाय 20. 11 बाय 20 का? बर. आता एकंदरीत याला किती खर्च येत असेल तुम्हाला? याला खर्च यायला आपल्याला आता 2 लाख रुपये. बरं बरं. हो ना. ते सगळं भरावं नाही करणं. तर मग याच्यात कुटार ठेवून इकडं आपल्याला शेड वाढवायचं. इकडे वाढवायचं. हे बर. पूर्ण म्हशीला इथून तिथपर्यंत असे म्हशीचे गव्हाण मारून भीत मारून वाढवायचं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे इकडे यांचं चारा व्यवस्थापन पाठीमाग. तर नक्कीच यांच्या जिद्दीला आपण सलाम करूया. आणि दुग्ध व्यवसाय बघू शकता कशा प्रकारे वाढवत आहेत. इकडे त्यांचा ते कडबा वगैरे ठेवलेला आहे. पसारा तुम्ही बघू शकता झोपड्या हल्लेला. आणि नक्कीच या तरुणाचं मनोगत तुम्ही नक्की ऐकू शकता आणि दुग्ध व्यवसायात तुम्ही उतरू शकता. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.